तुम्ही काही एक सांगू नका अण्णाजी. उगीच दादांचं नाव घेऊ नका आपण. दादांना भेटाय बोलायची मा साहेबांना सांगून तुम्ही आम्हाला बंदी केली ती केलीत. आणि जबान सांभाळून बोला राजे. राजे आपण अजून लहान आहात. पण आम्ही मोठे होईपर्यंत तुम्हाला धीर कुठे आहे? दौलतीचा निवाडा उरकून टाकायची फार घाई झाली ना तुम्हाला. राजे वडील माणसांशी बोलताना अशी उलट भाषा. अगोदर अण्णाजींची माफी मागा बघू आपण. गैर बोललो आम्ही, उलट भाषा केली. अण्णाजी आम्ही आपली माफी मागतो. आपला दिल महाराजांपर्यंत मोठा आहे. माफी मागायची काही गरज नाही राजे. आबासाहेबांना फार फार कष्टी करतात मासाहेब. आम्ही कितीही सांगितलं तरी ते ऐकतच नाहीत. मामासाहेब काय राजे? तुम्ही वडीलपणानं मासाहेबांना आमच्या मनची एक बात पटवून द्याल का? कोणती बात राजे? मासाहेबांना सांगा राम राजांना गादी नको, दौलतीचा वाटा देखील नको. राजे दादांच्या चाकरीला देखील आम्ही राजी आहोत. या वयात एवढी समजूत? युवराज पदावर राम राजे शोभून दिसतील असं जे आम्ही म्हणतो ते उगाच नाही सरनोबत. त्याची चिंता तुम्हा आम्हाला करायची गरज नाही अण्णाजी. पंत शंभूराजे गडावर आले असं आम्ही ऐकलं. होय, राजे काल आले. महाराजांच्या भेटीसाठी 3 वेळा येऊन गेले. बघ भेट झाली नाही, महाराजांनी दारातूनच परतून लावलं राजांना. का? राजांचं मुखावलोकनही करायचं नाही म्हणतात महाराज. पण नक्की प्रकार काय घडला याची कुणाला तरी पुरी खबर आहे? आम्हाला खबर आहे, आम्ही सांगतो. शीतळा गौरीच्या हळदी कुंकवाला गडावर बायका जमल्या त्यावेळी राजांनी तिला पाहिली आणि संधी साधून जबरीनं महालात ओढून नेली. तुम्ही जातीनं पाहिलं? नाही, आम्ही नाही पाहिलं, पण राणी साहेबांनी तरी पाहिलं नाही. पण त्यांच्या एका दासीनं असं सांगितलं त्या की भाकड कथेत काही तथ्य नाही अण्णाजी. या प्रकरणात काही जबरदस्तीचा भाग असेल असं आम्हाला वाटत नाही. राजांचे आणि तिचे लागे बांधे काही दिवसापासून जुळल्याचं आम्ही पाहतो नाही, म्हणजे ऐकतो आहोत. अहो काय सांगावं हंबीरराव, चांगली कुलवंताची लेक. तिच्या भेटीसाठी राजे रायगडवाडीकडे रात्री अपरात्री वरचेवर दौडत असत. असं तुम्ही पाहिलं? छे भलतच, आम्ही कशाला. पण बाळाजी पंतांनी तरी खुद्द स्वतः पाहिलं. बाळाजी पंतांनी स्वतः नाही, पण परवा त्यांचे शालक आले होते ते. कर्नाटकाच्या मोहिमेवरून परतल्या दिवसापासून आम्ही इतकी चौकशी करतो, पण खुद्द स्वतः डोळ्यांनी पाहून छाती ठोकपणे सांगणारा कोणीही भेटत नाही. सगळेच ऐकीव गप्पांचे मालिक. पण हंबीरराव, त्या मुलीनं स्वतःला जाळून घेतलं ही गोष्ट तर खरी ना? हे पहा अण्णाजी, त्या पोरीनं स्वतःला जळून घेतलं एवढ्यावरून शंभूराजे गुन्हेगार आहेत हे साबित होत नाही. पण शंभू राजांचा या प्रकरणी काहीतरी संबंध आहे एवढं तरी आपण मानता ना? 2 वर्षापूर्वी कर्नाटकाच्या मोहिमेवर आम्ही निघालो त्यावेळी महाराजांनी केवढ्या आशेनं शंभूराजांकडे प्रभावळीचा सुभा सोपवला होता. आता आम्ही बोलू नाही, पण महाराजांचं इथंच चुकलं. त्याचा निवाडा तुम्हा सेवकांना करायची गरज नाही अण्णाजी. पास 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 राणी साहेब फार बोललात आपण. जरा गप्प बसता, कमी बोलता तर हा गुंता मला नीट उलगडता आला असता. का म्हणून गप्प बसायचं आम्ही? आमचाही संबंध आहे, आम्हालाही अधिकार आहे. पण तुमचे अधिकार कोणी हिरावून घेतलेत का? आम्ही सांगतो आहोत की तुमचा आरोप खरा ठरला तर आम्ही स्वतःच्या हाताने राजांना शासन करू. म्हणाल तर टकमक टोकारून कडे लोटायची सजा फरमावू. बस यातच खुशी आहे ना तुमची? पंत जी महाराज. शंभूराजांना बोलावून घ्या. जशी आज्ञा महाराज. थांबा, नुसत्या शंभूराजांना नव्हे सुनबाईंना देखील येऊ द्या इथं. फार नाकानं कांदे सोलत होत्या त्या. म्हणून त्यांचा पाण उतारा करणार आहात आपण? पाणउतारा आम्ही कशाला करायला हवा? दुनियेनंच पंचारती धरली त्यांच्या माणसापुढं. आमचं म्हणणं इतकंच आहे की सुनबाईंना देखील जाब विचारायला हवा आपण. पुत्राच्या दुर्वर्तनाचा जाब सुनेला पुसायचा मोठा अजब मनसुबा सांगता आहात. असा जाब विचारताना आमची मान शर्मेनं खाली जाईल. ते होणे नाही. पंत जी महाराज.
फक्त शंभूराजांना बोलावून घ्या. जशी आज्ञा महाराज. हंबीर, जी महाराज. राजांच्या दुर्वर्तनाची खबर तुम्हाला केव्हा मिळाली? कर्नाटकाच्या मोहिमेवरून आपण परतत होतो तेव्हा. मग आमच्या कानी घालण्यात तुम्ही कसूर का केलीत? कसूर घडली नाही महाराज. राजांच्या वर्तनाबद्दल तरतरेच्या वावड्या उडवलेल्या आम्ही पाहत होतो, पण निश्चित साबिती कशाचीच होत नव्हती. आमच्याही पुढे तोच प्रश्न आहे. निश्चित छाबीती नाही, खात्रीलायक पुरावा नाही. पुरावा पुरावा पुरावा, आमच्या शब्दावर एवढा गैरविश्वास दाखवाल अशी राणी साहेब, राणी साहेब, एका उमद्या पुराची जान खतऱ्यात आहे आणि तुम्ही आपल्या शब्दाची मिजास आम्हाला सांगताय. हं. कोणावर आणि कशा कशावर विश्वास ठेवायचा आम्ही? आपण सांगता आहात की शीतळा गौरीच्या हळदी कुंकवाच्या वेळी गडावर बायका आल्या, त्यावेळी राजांनी पाळत ठेवून त्या पोरीला जबरीनं मालात पळून नेली. तिकडं जनार्दन पंत बेलभंडार उचलून ग्वाही देतात की राजांनी तिला पळवली असली तरी तिच्या अंगाला हात लावलेला नाही किंवा अवघ प्रकार केला नाही. पंत बाळाजी आवजी सांगतात की राजांनी कैक दिवसापासून तिच्याशी संधान जुळवलं होतं. तिच्या भेटीसाठी राजे रात्री अपरात्री रायगडवाडीपर्यंत दौडत होते. कोणी असं तर कोणी तसं. प्रत्यक्ष कोणी पाहिलं नाही, वेळीच कोणी चौकशी केली नाही. ती पोर तशी गेली आणि आम्ही उभे झळतो आहोत आज बेइज्जतीच्या निखाऱ्यावर. पण मुळात काहीतरी घडलं असल्याशिवाय उगाच बरे अशा वार्तेच्या वावड्या उठतील. आणि एक मुखानं लोक शंभूराजांचंच नाव घेतात, दुसऱ्या कोणाला या तोहमतीत गोवत नाहीत. आमच्या हयातीत इतर कोणाबद्दल अशी दुर्वार्ता पसरल्याचं आम्ही नाही ऐकलं कधी. चुकतात अण्णाजी आपण. दुर्वार्ता कुणाबद्दलही उठतात आणि पसरतात. घरीदारी हितशत्रू माजले म्हणजे संत सज्जनांची देखील बेइज्जती व्हायला वेळ नाही लागत. पण हंबीर, महाराज, राजांच्या भोवती घरीदारी ते हितशत्रू का माजावेत? हे वैर हा कडूपणा का? इतका वाकुडेपणा कशा पायी? जन्मभर नुसता काथ्या कुठंच घालत बसणार आपण. स्वभावच मुळी संशयी, दुसऱ्याच्या शब्दावर म्हणून कधी विश्वास राणी ठेवायचा साहेब, नाही. एकदा बोललात ते बोललात. पुन्हा असला आरोप आम्ही कदापिही सहन करणार नाही. आमचा स्वभाव संशय नाही. आम्ही आजवर कधी कोणावर गैरविश्वास दाखवला नाही. आम्हाला तशी सवय नाही. मा साहेबांची आम्हाला तशी शिकवण नाही. बगलेत आमची मुंडी मुरगळून समशेर चालवितो, खानावर आम्ही विश्वासच ठेवला. आग्र्याला आमच्या मकानाभोवती पहारे उभे करीतो, खुद्द औरंगजेबाशी सुद्धा आम्ही पाकदिलानच वागलो. माणसं इमान सोडतात, विश्वासघात करतात, त्यावेळी आम्हाला देखील मुठीतून वागणखच काढावी लागतात. हंबीर, महाराज, याच हाताने आम्ही अफझल्यावर वाघनख चालवली आणि आमची जान बचावली. कशा करता? राजांचे असले उद्योग डोळा पडायचे होते म्हणून. राणी साहेबांचे हे असले बोल ऐकायचे होते म्हणून. महाराज, आम्ही कोणाचा तरी तळतळाट भोगतो हंबीर. पोटचा पुत्र आमच्या स्फोटावर वाघनख चालवतोय. शंभूराजे आलेत. राजे, जी आबासाहेब. शृंगारपुराहून परतून तुम्हाला 2 दिवस झाले. जी हां आबासाहेब. कालपासून आम्ही आपली भेट घेण्याचा 3 वेळा प्रयत्न केला, पण आम्ही आपली भेट घेतली नाही. जी आबासाहेब. आम्ही आपली भेट का घेतली नाही ते ठाऊक आहे आपल्याला.
राजे एक सवाल पूछतो, नीट हुशारीनं जवाब द्या. पतिव्रतेची वा कुमारिकेची बेइज्जती करणाऱ्या गुन्हेगाराला कोणती सजा फरमावी आम्ही? गुन्हा शाबित झाला तर त्याला एकच सजा आहे बासाहेब, मौत, कडेलोट. आणि गुन्हेगार मातब्बर असेल तर? इन्साफ गुन्ह्याकडे पाहतो, माणसाच्या मातब्बरीकडे नाही, अशी आपलीच शिकवणूक आहे बासाहेब. तर मग तुमच्या दुर्वर्तनाचा जबाब मागतो आहोत आम्ही. तुमच्या वर्तनाबद्दल फिर्याद दाखल झाली आमच्या दरबारी. आमच्या फिर्यादीची दरबारात सुनावणी करायला आमची बिलकुल हरकत नाही बासाहेब. ती गोष्ट तर आता अटळच आहे, पण तुम्ही आमचे पुत्र म्हणून पित्याच्या नात्यानं आम्ही तुम्हाला खुलासा मागतो आहोत. आणि म्हणूनच हा खुलासा देण्यासाठी आम्ही आपली भेट घेण्याचा 3 वेळा प्रयत्न केला, पण आपण मात्र आम्हाला दरवाजे बंद केलेत. आमच्या अंतःकरणाची व्यथा तुम्हाला इतक्यात नाही कळायची राजे. तुम्ही बाप झालात आणि जाणत्या झालेल्या पुत्राच्या दुर्वर्तनाचा खुलासा मागण्याची पाळी तुमच्यावर आली, तरच आमच्या हृदयातलं शल्य तुम्ही उमगाल. तसा प्रसंग दुर्दैवानं आमच्यावर ओढवलाच तर भेटीसाठी आलेल्या जाणत्या पुत्राला आम्ही दारातून कधीच परतवून लावणार नाही आबासाहेब. आम्ही काय करावं अशी आपली अपेक्षा होती राजे. आम्ही स्वतःहून रायगडावर हजर झालो, आपला हुकूम होण्यापूर्वी खुलासा देण्यासाठी इथं आलो. त्यावरून कमीत कमी आम्ही नादान भ्याड नाही एवढी तरी आपली खातर जमावायला हरकत नव्हती. ती खात्री होती म्हणूनच राजे अद्याप आम्ही उभारी धरून उभे आहोत. अजूनही आमची मान ताठ आहे. राजे राजे आम्हाला तुमचा खुलासा हवाय. सजेशी आम्हाला तमा नाही, परवा आम्हाला आमच्या इज्जतीची. जे काय घडलं ते सरळ सरळ कथन करण्यासाठीच आम्ही इथं आलो आहोत. पण आबासाहेब, हा खुलासा करण्यापूर्वी आपण आमचा एक अर्ज मंजूर केला पाहिजे. अर्ज? कोणता अर्ज? आमचा खुलासा आम्ही केवळ आपल्या चरणाशीच अर्पण करणार आहोत, त्याचा इतर कुणाशी काहीही संबंध नाही. मतलब? मासाहेबांना आणि दरबारातल्या इतर मानकऱ्यांना आबासाहेब आपण इथून जाण्याची अनुज्ञा द्यावीत. ते का म्हणून? कारण आमच्या चारित्र्याचा न्याय निवाडा करण्याचा अधिकार फक्त आपल्याला आहे आबासाहेब. छत्रपती म्हणून नव्हे, आमचे जन्मदाते वडील म्हणून. हे अण्णाजी, पंत, हंबीरराव यांनी तुम्हाला कडे खांद्यावर खेळवलं, त्यांना तुम्ही परके लेखता राजे. ज्यांनी आम्हाला कडे खांद्यावर खेळवलं तेच आज आमचा कडेलोट करू पाहतायत आबासाहेब. त्यांनी तुमच्याशी अशी दुश्मनी करावी याचं कारण काय राजे? आमच्या परीस हा सवाल आपण त्यांनाच पुसणं जास्त योग्य होईल आबासाहेब. आणि तुमच्या मासाहेब त्या तर घरच्याच आहेत. माफ करा आबासाहेब, आमच्या नव्हे, रामराजांच्या मासाहेब. राजे क्षमा करा आबासाहेब, पण मासाहेबांविषयी अतिशय संयमानं बोललो आम्ही. राजे, तुमचा अर्ज आम्हाला नामंजूर आहे. तुमच्यावर आरोप जाहीर रीतीने झालेत, त्याचा खुलासा देखील सर्वांच्या समक्षच व्हायला हवा. पण आबासाहेब, राणी साहेबांचा आणि कारभाऱ्यांचा असा उपमर्द करणं परिणामी तुम्हालाही योग्य होणार नाही राजे. राजे, तुम्ही युवराज आहात याची भूल पडू देऊ नका. याचा अर्थ आपल्या हिशोबी आपण आम्हाला केवळ युवराज मानता? केवळ छत्रपती म्हणून आपण आम्हाला खुलासा मागतात? छत्रपती म्हणून? छत्रपतींना छत्रपती पदाशिवाय दुसरा प्रपंच नाही, दुसरी जिंदगी नाही. तर आमची फार मोठी फसगत झाली. फसगत? फसगत कसली राजे? आमची अटकळ होती की आलम दुनियेनं आमच्या विरुद्ध आकाश पाताळ एक केलं असतं तरी आपण आम्हाला पोटाशी धरलं असतं, पहाडासारखे आमच्या पाठीशी उभे राहिला असतात. वेळ प्रसंगी कान पकडून म्हणाला असतात, शंभू शंभू बाळ, कोणता प्रसंग ओढून घेतलायस तू स्वतःवर. आज थोरल्या मासाहेब असतात तर त्यांनी सुद्धा हेच केलं असतं. आज आम्हाला त्यांची याद येते आबासाहेब. आबासाहेब, आपण ज्या दिवशी छत्रपती झाला त्याच दिवशी आम्ही पोरके झालो. आबासाहेब, आम्ही पोरके झालो. राजे, तुमच्या हिताच्याच दृष्टीनं बोलतो आहोत आम्ही. महाराज, आपण द्याल ती सजा भोगण्यास आम्ही सिद्ध आहोत. राजे,
राजे कशी समजूत काढावी या वेड्या पोराची. राजांनी असा प्रकार केला नसता तर फार बरं होतं महाराज. हे सगळं पाहिल्यावर शंभूराजे गादीवर येण्यात दौलतीला धोका आहे असा दावा प्रधानमंडळाने मांडला तर त्यात गैर काय आहे? आता फक्त शंभूराजांच्या पायावर लोटांगण घालायचं तेवढं बाकी आहे. तेवढं एकदा करा म्हणजे. आई, आपण आता इथून चाल तर फार बरं होईल. जाते. माहेरचीच माणसं अशी उलटून आमच्यावर फणा काढायला लागल्यावर इथं थांबण्यात शोभा उरली कोणाची? हंबीर, महाराज, आमच्या शब्दांना विचार जखडलाय की हा पोरगा कुठं फलतीकडेच दुखावला गेलाय आम्हाला समजत नाही. राजे आपल्या भेटीसाठी आले तेव्हा आपण त्यांना परत पाठवलं नसतं तर बरं होतं महाराज. होय, आम्हालाही आता तसंच वाटतं. पण ज्या प्रकाराची तिडीक बाळपणापासून आमच्या मस्तकात भिनली आहे तो प्रकार पोटच्या पोरानं करावा. छे छे, नुसत्या कल्पनेने देखील अंगाची आग आग होते. पण आरोप आला म्हणजे गुन्हा साबित झाला असं नव्हे महाराज. होय, म्हणूनच राजांशी आम्ही संयमानं वागलो, तोंड राखून बोललो. आपल्या बोलण्यात विपरीत असं काहीच नव्हतं. पण राजांनी ते विपरीत घेतलं हे तर खरं. होय महाराज. राजे आम्हाला दुरावले. त्यांच्या मनातली घालमेल आम्हाला समजेनाशी झाली. आमची भाषा राजांना उमजेनाशी झाली. जखम कुठेतरी खोलवर चरत गेलेली दिसते हंबीर. आम्हाला वाटतं या प्रकरणाची सगळी शहानिशा तुर्तास आपण पुढे ढकलावी. आणि काय करावं? राजांना थोडे दिवस सज्जनगडावर समर्थांकडे पाठवावं. सर्वांचेच दिल साफ झाले म्हणजे फुरसदीनं या प्रकरणाचा निकाल लावणं सोपं जाईल. हंबीर, जी महाराज. मग आपण राजे पोरके झाले असं म्हणाले नाही? जी महाराज. थोरल्या मासाहेब असत्या तर त्यांनी आपल्याला पोटाशी घेतलं असतं असं राजे बोलले, होय ना? मतलब ध्यानी आला तुमच्या? आमच्या लहानपणी थोरल्या महाराजांची माया आम्हाला कधीच मिळाली नाही. पण मासाहेबांनी महाराजांच्या मायेची उणीव आम्हाला कधीच भासू दिली नाही. त्याच आम्हाला आई होत्या आणि त्याच आम्हाला वडीलही होत्या. शंभूराजांची आई वारली तेव्हा राजे अवघे 2 वर्षाचे देखील नव्हते. मासाहेब आम्हाला नेहमी बजावत असत. एक आईची उणीव दुसरी आई उभी करून नाही भागत. पापालाच आईची जागा घ्यावी लागते. शंभूराजांच्या पाठीवरून पित्याच्या ममतेचा आमचा हात कधी फिरलाच नाही. आईची माया आम्हाला कधी त्यांना देताच आलेली नाही. राजकारणातल्या उलाढालीत आम्हाला फुरसत तरी कुठं होती. म्हणूनच आमच्याकडे कसूर काढली. पण नियतीला ही कसूर मंजूर नाही. त्याचं प्रायश्चित्त आम्हाला भोगलंच पाहिजे. तुमचा सल्ला रास्त आहे हंबीर. राजांना जाऊन सांगा की आमचा पुन्हा हुकूम होईतो परळीला जाऊन समर्थांच्या सेवेत रुजू व्हा. आज्ञा महाराज. आणि सूनबाईंना सांगा नको, जा तुम्ही. राजे आम्हाला दुरावले असले तरी सूनबाई शहाणे आहेत. ते आमचं मन जाणतात. आता त्याच आमचा एक आधार.